हाय एव्हरीवन, राधे राधे, जय श्री कृष्णा। आज आपण मुक्ताबाईची पालखी येणार आहे, यासाठी आपण ही रंगोली काढणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, आधी मी सर्कल काढून घेतलं आणि त्यानंतर आता हा टिळा मी काढणार आहे। तर पाहू शकता, श्री संत मुक्ताबाई पालखी मिरवणूक जळगावच्या मुक्ताईनगरपासून 750 किलोमीटरचा पारंपरिक शहरातून ऐतिहासिक सोहळ्याच्या वातावरणात गेली, जेथे बीड येथील नगरपालिकेने या कार्यक्रमाचा सन्मान करण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित सुभाष रोड या रस्त्याचे ऐतिहासिक नाते मार्ग बीड येथील असे नामकरण केल्यावर आदिशक्ती मुक्ताबाईचे आजोबा गोविंद परंपरा सुमारे यांच्या समाधीस्थळी नातं आणि आजोबाची भावपूर्ण भेट 30 दिवसात संपूर्ण मार्ग पार करते, ज्यामुळे पंढरपूरकडे जाणाऱ्या सर्वात प्रतिष्ठित पालख्यांपैकी ही एक ठरते। बीड शहरातील पाहू शकता, आपली ही रंगोली आता इथपर्यंत आली आहे। आता माझ्याकडे जे कलर उरले होते ते मी ही कलर वापरत आहे। मी काही कलर आणून ठेवले नव्हते, जे आहेत आता त्यातच आपण हे रंगोली ॲडजस्ट करणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता, आता आपण इथपर्यंत आलेलो आहोत। आता ह्याच्या पुढं आपण हे असे पाकळ्या काढून त्याला दारावून आकार देणार आहोत। संत मुक्ताबाईच्या पालखीचे कलर होते माझ्याकडे, दुसरे कलर पेंटलेले बालाजी मंदिरात पालखीची भावपूर्ण मुक्कामी होणार आहे, जवळ नातो मुक्ताईची भावनिक भेट होणार आहे। ही पालखी आपल्या बीड शहरातील टिळक रोड, बलबीर चौक, जुना बाजार, दगडी पूल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे दुपारी 3ला पालखी बालाजी मंदिरातील सावली दरम्यान पालखीतील पादुका दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। मिरवणुकीदरम्यान पालखीसमोर विद्यार्थ्यांनी मलखांबाचे प्रात्यक्षिक सादर केले।
गेली. असं त्यात